बाहेरच्या देशामध्ये अशी पद्धत आहे की तुम्हाला 1 महिना तिथल्या मुलांना तुमच्याकडे ठेवावं लागतं मग इंटर्नशिपसाठी. इंटर्नशिप काय आहे विद्यार्थ्यांना की त्या इंटर्नशिप मधून तुम्ही जे बाहेरच्या देशातली लोक स्पर्धेमध्ये धावताय, रोज तुम्ही इनोव्हेशन करताय, रिसर्च करताय, नवीन काहीतरी गोष्टी करताय, ऑटोमॅटिक त्या मुलांना त्याचं नॉलेज मिळतंय ना. अमेरिकेमध्ये आज अशी परिस्थिती आहे की इंटर्नशिप म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही XYZ युनिव्हर्सिटीचे अमेरिकेतले विद्यार्थी असाल, म्हणजे विद्यार्थी होतात, ॲल्युमिनाय. आता मी त्या विद्यापीठामध्ये जर शिक्षण घेतोय तर मला तुमच्या घरी तुम्ही ठेवायचंय समर इंटर्नशिपला. मी तुमच्या घरीच राहणार, तुमच्या घरातच जेवण करणार, तुमच्या घरातच राहणार, तुमच्या घरात झोपणार, तुमच्यासोबत उठायचं, तुमच्यासोबत कामाला जायचं, तुमच्यासोबत घरी यायचं, चांगलं बी तुमच्यासोबतच करायचं, संध्याकाळी जेवण बी तुमच्यासोबतच करायचं. हे कुठं आहे? अमेरिकेमध्ये. हे कुठं आहे तुमच्या आलं का लक्षात? हे आधी कुठं होतं? हे भारतात होतं. काय होतं भारतात? गुरुकुल पद्धती होती. गुरुकुल पद्धतीत काय होतं? तुम्ही कुणाकडे राहायचे? गुरुजीच्या घरी राहायचे. तो गुरुजी कोण होता? त्याला शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान प्रत्येक क्षेत्रातलं नॉलेज होतं. असा एकही गुरुकुलातला मला शिक्षक दाखवा की ज्याला पायाला लागले किंवा बाण लागल्यावर कोणचं औषध द्यायचं हे माहित नाही असं नाही. सगळं माहिती होतं. कुठलाही वैद्य असा काढा ज्याला डोक्यापासून पायापर्यंत कोणताही आजार झाला तरी त्याला माहिती होतं काय करायचं काय नाही. शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं उदाहरण घ्या. तू आपल्याच इतिहासामध्ये लिहिलेले त्या संभाजी महाराजांना तर 10-10, 15-15 भाषा येतात असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आपल्याकडे आहे का तसं? आपल्याकडे 2च भाषांचं आता भांडणं चालू आहेत. तिसरी भाषा कोणती द्यायची हे आता आपल्याकडे भांडणं चालू आहेत 300-350 वर्षानंतर. त्या माणसाला 10-10 भाषा येत होत्या. म्हणजे आपण पुढे गेलो का मागे आलो याचा विचार आपल्याला करावा लागेल. अमेरिकेतली लोक गुरुजीच्या घरी नेऊन मुलांना ठेवतायत. आपल्याकडे काय परिस्थिती आहे? गुरुजीला किंमतच नाही. आज आमची परिस्थिती अशी आहे, एखाद्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला, एखाद्या विद्यार्थ्यांनी चुकीचं काही केलं, आम्ही त्याच्या आईबापाला जर बोलवलं, मग तो शाळेतला विद्यार्थी असू द्या, कॉलेजचा विद्यार्थी असू द्या, आईबाप सांगतात माझा मुलगा असा नाहीच, माझी मुलगी अशी नाहीच,